नमस्कार मित्रांनो, तुम्ही 1997 ते 2005 या काळात इयत्ता दुसरीत शिकला आहात का? असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. लहानपणी वाचलेलं तेच पुस्तक, पण आज मोठेपणी ऐकताना येणारी भावना नक्कीच वेगळी असणार. हीच ती खरी नॉस्टॅल्जिया. मराठी बालभारती इयत्ता दुसरी. पाठ पहिला. झोपाळा गेला उडून. एका तळ्यात 2 बेडूक होते. त्यांना एकदा पाण्यात 2 खांब दिसले. त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधला. वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला. दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. तोच काय गंमत झाली, अचानक तो झोपाळा उडू लागला. ते 2 खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यानंतर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या घेतल्या. पाठ दुसरा. लोभी कुत्रा. एक कुत्रा रस्त्याने चालला होता. त्याला रस्त्यावर एक भाकरीचा तुकडा सापडला. भाकरीचा तुकडा तोंडात धरून तो धावू लागला. कुत्रा एका पुलावर येऊन थांबला. पुलाखाली खूप पाणी साचलेले होते. कुत्र्याने पाण्यात पाहिले. त्याला पाण्यात एक कुत्रा दिसला. त्याच्याही तोंडात भाकरीचा तुकडा होता. त्याला वाटले पाण्यातल्या कुत्र्याच्या तोंडातून आपण भाकरीचा तुकडा हिसकावून घ्यावा. तो तोंड उघडून भुंकू लागला. तोच त्याच्या तोंडातून भाकरीचा तुकडा पाण्यात पडला. पाठ तिसरा. कोणाचे ग कोणाचे. कोणाचे ग कोणाचे, सुंदर डोळे कोणाचे, त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे. कोणाचे ग कोणाचे, लाल गाल ग कोणाचे, झाडावरच्या गुलाबाचे की माझ्या बाळाचे. कोणाचे ग कोणाचे, गोड बोल ग कोणाचे, त्या गाणाऱ्या मैनेचे की माझ्या बाळाचे. कोणाचे ग कोणाचे, रूप गोजिरे कोणाचे, आकाशातील चंद्राचे की माझ्या बाळाचे. पाठ चौथा. माकडे आणि टोपीवाला. एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता. तो चालून चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला. दमल्यामुळे तेथेच त्याला झोप लागली. तितक्यात तेथे काही माकडे आली. त्यांनी गाठोडे सोडले. त्यातील टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसली. टोपीवाला उठला आणि बघतो तर गाठोड्यात टोप्याच नाहीत. टोपीवाला विचार करू लागला. त्याला झाडावर माकडे दिसली. त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या. टोपीवाल्याने माकडांना भीती दाखवली. माकडांनीही टोपीवाल्याला भीती दाखवली. टोपीवाला घाबरला. टोपीवाल्याने माकडांवर दगड फेकले. माकडांनी झाडावरील कैऱ्या तोडून टोपीवाल्यावर फेकल्या. टोपीवाल्याने युक्ती केली. त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात आपटली. माकडांनी आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या. टोपीवाल्यास आपल्या टोप्या परत मिळाल्या. पाठ पाचवा. आमची मंजू. ही आमची मंजू फार गुणी मुलगी. ती सकाळी लवकर उठते, दात घासते, तोंड धुते, दूध पिते. नंतर आई तिची वेणी घालते. अंघोळ झाली की स्वतः कपडे घालते. मग ती अभ्यासाला बसते. मन लावून अभ्यास करते. अभ्यास झाल्यावर पुस्तकांची आवराआवर करते. जेवायला बसताना स्वतः ताट मांडते. पेला भरून पाणी घेते. आई तिला जेवायला वाढते. ती प्रत्येक पदार्थ चाखून पाहते. प्रत्येक पदार्थ ती आवडीने खाते. ताटात काही शिल्लक ठेवत नाही. जेवण झाल्यावर ती आईला सांगून शाळेत जाते. शाळेत तिला खूप मैत्रिणी आहेत. मैत्रिणींची गप्पा गोष्टी करायला तिला फार आवडते. घंटा झाली की मंजू वर्गात जाते, अभ्यास करते, इतरही उपक्रमात भाग घेते. शाळेत बाईंची शाबासकी मिळवते. खेळताना ती कुणाशी भांडत नाही, रुसत नाही. घरी आल्यावर हातपाय धुते. आईला कामात मदत करते. आईबाबांशी गप्पा मारते. रात्री जेवण करून झोपण्यापूर्वी वाचन करते. पाठ सहावा. भूर जाऊ. मज म्हणशी भूर जाऊ आई कुठे सांगते, थवा पाखरांचा जातो उडूनी काय तेथे. सडक घेत वळणे गेली थेट काय तेथे, नदी जाय वाहत आपुली काय त्या दिशेने. शीट जात फुंकित काही अगगाडी तेथे, तेथे टपालाची गाडी डाक काय नेते. म्हणती मुले भरते यात्रा फार जंगी तेथे, भूरगडे आपण जावे मनी फार येते. खूप मला मिळतील मौजा पाहण्यास तेथे.